नमो बुद्धाय. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुखशांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते. बुद्ध म्हणाले, मी मार्गदाता आहे, मुक्तिदाता नाही. आज आपण बुद्धांच्या एका अतिशय गहन वचनावर चर्चा करणार आहोत. बुद्ध म्हणाले होते, मी मार्गदर्शक आहे, मुक्तिदाता नाही. हे ऐकून अनेकांना प्रश्न पडतो. तेव्हा पण अनेकांना प्रश्न पडत होते भगवान बुद्धांच्या काळामध्ये, आणि आता सुद्धा अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न उत्पन्न होतो. बुद्ध सर्वज्ञ होते, प्रबुद्ध होते, तरी सुद्धा ते स्वतःला मुक्तिदाता का बरं म्हणाले नाहीत? याचे रहस्य आज आपण कथा, उपमा आणि उपदेशामधून उलगडून पाहणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया. बुद्धांच्या काळात लोकांचा विश्वास होता देव, ब्रह्मा किंवा काही अदृश्य शक्ती आपल्याला मुक्त करणार म्हणून. आताच्या काळामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. लोकांचा असा विश्वास आहे की कोणता देव किंवा कोणता बाबा किंवा कोणती देवी हे आमच्या दुःख किंवा आम्हाला मुक्त करतील म्हणून. मोक्ष मिळवण्यासाठी तेव्हा पण लोक यज्ञ, हवन, दान, धर्म हे सगळं करत होते. आणि आत्ताची सुद्धा हीच परिस्थिती आहे. आता पण मोक्ष मिळवण्यासाठी, मुक्ती मिळवण्यासाठी लोकांना वाटते की आमच्याकडे हा दुःख आहे, हा दुःख आमचा दूर व्हायला पाहिजे, ह्या दुःखापासून आम्ही मुक्त झालो पाहिजे. म्हणून लोक यज्ञ, हवन करतात, दान, धर्म करतात, कोणत्या बाबाकडे जातात, कोणत्या देवीकडे जातात. पण भगवान बुद्धांनी आपल्याला 3 शरण सांगितलेले आहेत, त्रिरत्न: बुद्ध, धम्म आणि संघ. आपण वंदनामध्ये म्हणतो, मी बुद्धाला शरण जातो, म्हणजे बुद्धम शरणम गच्छामी. धम्मम शरणम गच्छामी, म्हणजे मी धम्माला शरण जातो. बुद्धांनी जो आपल्याला धम्म दिला आहे त्या धम्माला मी शरण जातो. संघम शरणम गच्छामी, म्हणजे मी संघाला शरण जातो. भगवान बुद्धांनी जो संघ उत्पन्न केला होता आणि तो संघ, श्रावक संघ, भिक्खू संघ, आजही भगवान बुद्धांच्या धर्माला सुव्याख्यातपणे समोर वाढवत आहेत. तर मी त्या संघाला शरण जातो. 3 रत्न आहेत, त्या 3 रत्नाला फक्त आपल्याला शरण जायचं आहे. पण आपल्या समाजातले काही लोक कोणत्या बाबाला शरण जातात, कोणत्या देवीला शरण जातात. भगवान बुद्धांनी जो आपल्याला मार्ग सांगितलेला आहे हाच आपल्याला दुःखापासून मुक्त करू शकतो. पण लोकांना हा मार्ग खूप अवघड वाटते, खूप कठीण वाटते. म्हणून लोक ह्या मार्गावर न चालता ते आसान जे मार्ग आहे, जिथे पैसा फक्त खर्च करावा लागतो, कोणता बाबा आहे तुम्ही त्याच्याकडे जा असं कुणी सांगितलं तर लोक लगेच धावतात. कोणती देवी आहे तिच्याकडे लगेच धावतात. गणपतीची पूजा करतात आपल्या धर्मातले लोक. काही लोक नवरात्रीचे उपवास करतात. उपोषत अजिबात करतील नाही. भगवान बुद्धांनी उपोषत करायला सांगितलेले आहे, ज्याच्यामध्ये शील पालन करायचं आहे आणि आपलं चित्त शुद्ध करायचं आहे. ते लोकांना अवघड वाटते, पण ते नवरात्रीचे उपवास करतात, तशा प्रकारचे कपडे घालतात, रोज देवळात जातात, देवीच्या मंदिरात जातात, बिना चपलीनेच ते लोक चालतात. असे लोक, आपल्या धर्मातले पण लोक असे दुसऱ्यांना शरण जातात. पण भगवान बुद्धांच्या काळात सुद्धा असे खूप लोक होते की जे मोक्ष मिळवण्यासाठी दान धर्म करायचे, कोणत्या बाबाला शरण जायचे, कोणत्या देवीला शरण जायचे. पण बुद्धांनी आपल्याला सांगितलेलं आहे, मुक्ती बाहेरून मिळत नाही, ती फक्त तुमच्या अंतःकरणाच्या शुद्धीकरणातूनच मिळते. मुक्ती आपल्याला कोणीही मिळवून देऊ शकत नाही. मुक्ती मिळवायची असेल तर त्याच्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावा लागतो. आणि आपलं अंतःकरण जेव्हा आपण शुद्ध करतो तेव्हा आपल्याला मुक्ती मिळते. ही गोष्ट लोकांना धक्का देणारी वाटली. तेव्हा भगवान बुद्धांनी सांगितलं तर लोकांना ही गोष्ट धक्का देणारी वाटली. कारण त्यांना वाटायचं कोणी मोठा देव, ऋषी किंवा ब्राह्मण किंवा कोणता बाबा किंवा कोणती देवी हे त्यांना मुक्त करणार म्हणून. पण बुद्धांनी ही जी जबाबदारी आहे ती व्यक्तीवरच टाकली. बुद्धांनी म्हटलं की तुम्हाला फक्त तुम्हीच मुक्त करू शकता, कुणीही तुम्हाला मुक्त करू शकत नाही. जर तुम्हाला कुणीही सांगत असेल की तुमचं दुःख तुम्हाला मुक्त करायचं असेल, दुःखापासून मुक्त व्हायचे असेल तर तुम्ही ह्या बाबाकडे जा, तो बाबा तुम्हाला फ्रीमध्ये करून देईल.
तुमचं दुःख फ्रीमध्ये कमी होईल. आणि लोक काय करतात, त्यांच्या शब्दांमध्ये येतात आणि खरोखर जातात त्या बाबाकडे. पण तो बाबा दुःख कमी करू शकतो का? नाही. कोणीच कुणाचं दुःख कमी करू शकत नाही. आपलं दुःख फक्त आपणच करू शकतो. तर लोक ह्याच नावावर पैसे कमवायला बसलेले आहेत. असे कितीतरी बाबा आहेत, आणखी काय ढोंगी बाबा आहेत की जे असे कार्य करतात, आधी पैसे घेत नाही आणि नंतर मग पैसे मागतात. आता लोक देवळामध्ये जातात, देवीची पूजा करतात, कोणत्या बाबाकडे जातात, तर आधीच ते लोक चढावा चढवतात का? नाही. ते लोक काय म्हणतात, माझा दुःख जर खतम होणार, माझ्या मुलाला ड्युटी लागणार किंवा माझ्या मुलाचं लग्न होईल किंवा आमचे हे दुःख कमी होईल किंवा माझा मुलगा दारू पित आहे त्याची दारू सुटणार, तर मी हा चढावा चढवेल. म्हणजे त्याच्यावर पण विश्वास नाही आहे. आधी तुम्ही हे करून दाखवा, तेव्हाच मी असं करीन म्हणतात. बरोबर आहे. तर ह्यासाठी भगवान बुद्धांनी धम्मपदमध्ये गाथा क्रमांक 276 उल्लेखित केली गेलेली आहे. गाथा अशा प्रकारे आहे, तुम्हे हि किच्चंग आत्तप्पंग अख्खा तारो तथागता पटिपन्ना पमोखंती झाईनो मारबंधना. तर ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे, तुम्हीच प्रयत्न केला पाहिजे. तथागत फक्त आपल्याला मार्ग दाखवतात, ध्यान करणारेच लोक मुक्त होतात. जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल, दुःखातून मुक्त व्हायचे असेल, तर त्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावा लागणार आहे. तथागत आपल्याला मार्ग दाखवतात. मुक्त करू शकतात का? नाही. आणि जो व्यक्ती ध्यान करतो, विपश्यनाचा अभ्यास करतो, आनापानसतीचा अभ्यास करतो, तोच व्यक्ती मुक्त होतो. याचा अर्थ काय आहे? तर बुद्ध म्हणजे मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत. बुद्ध आपल्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभासारखे आहेत. तो समुद्रात जहाजाला दिशा दाखवतो, पण जहाज खेचायचे काम तो करत नाही. त्याचप्रमाणे मुक्ती ही स्वतःच्या साधनेतूनच मिळते. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये जहाज असते, तर जहाजाला दिशा दाखवायचं काम कोण करते? दीपस्तंभ करतो. पण तो जहाजाला आपल्यासोबत खेचून घेऊ शकत नाही. तशाच प्रमाणे मुक्ती ही स्वतःच्या साधनेतूनच मिळते. कल्पना करा, तुम्ही आजारी आहात. आजारी असल्यावर आपण काय करतो? आजारी राहणे आपल्याला आवडते का? नाही. तर आपण काय करतो? डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर तो रोग ओळखतो, सांगतो तुम्हाला मलेरिया झाला, फीवर आहे, सर्दी खोकला आहे, टायफॉइड झाला, जेही कोणती बिमारी तुम्हाला झालेली असेल, ते डॉक्टर आपल्याला बिमारी सांगतो. तो डॉक्टर बिमारीला ओळखतो आणि त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला औषध लिहून देतो. पण औषध आपण घेतले आणि आपण औषध घेऊन घरी आले. पण ते औषध घ्यायचं काम कुणाचं आहे? खायचं काम कुणाचं आहे? औषध तुमचंच आहे. डॉक्टर तुमच्या घरी येऊन तुम्हाला औषध खाऊ घालू शकतो का? नाही. जर तुम्ही औषध घेतलंच नाही, तर डॉक्टर कितीही हुशार जरी असला, तरी तुम्हाला तो डॉक्टर बरं करू शकणार नाही. तर तुम्हाला औषध स्वतःलाच घ्यावं लागेल. त्याचप्रमाणे जर तुम्हाला मुक्त व्हायचं आहे, तर तो प्रयत्न कुणाला करावा लागणार आहे? तुम्हाला स्वतःलाच करावा लागणार आहे. कोणताही देव देवी कोणीही तुम्हाला मुक्त करू शकत नाही. तर बुद्ध आपल्यासाठी डॉक्टरासारखेच होते. त्यांनी आपल्याला रोग सांगितला, दुःख. रोग कोणता आहे? दुःख. आणि दुःखाचं कारण काय आहे? त्यांनी आपल्याला दुःखाचं कारण सुद्धा सांगितलं. कारण आहे तृष्णा. आपल्याला आसक्ती असते, हे पाहिजे ते पाहिजे. आपल्या मनासारखं झालं नाही की आपल्याला दुःख होते. आपलं कुणी ऐकलं नाही की आपल्याला दुःख होते. सगळ्यांना असं वाटते की माझं ऐकलं पाहिजे, माझ्याच मनासारखं झालं पाहिजे. पण आपल्या मनासारखं नेहमी होऊ शकते का? नाही. आणि बुद्धांनी आपल्याला औषध पण दिली. औषध कोणती आहे? आर्य अष्टांगिक मार्ग. पण ते औषध वापरणं म्हणजेच साधना करणं आहे. आणि साधना करणे हे कुणाचं काम आहे? साधकाचंच काम आहे. ज्याला मुक्त व्हायचं असेल तो साधना करणार. आर्य अष्टांगिक मार्गामध्ये 3 भाग असतात, शील, समाधी आणि प्रज्ञा. तर सर्वात मोठा पाया म्हणजे शील आहे. शीलाचं जर आपण व्यवस्थितपणे पालन केलं, तर मग आपली समाधी दृढ होते. म्हणजे आनापानसतीचा आपण अभ्यास करतो. आनापानसतीच्या अभ्यासामध्ये आपण दृढ झालो, तर मग आपण काय करतो? प्रज्ञेचा अभ्यास करतो आणि विपश्यनाचा अभ्यास करतो. विपश्यनाचा अभ्यास करून व्यक्ती खूप साधना करतो
मेहनत करतो, कठोर तपश्चर्या करतो आणि मुक्त होतो. सगळ्या दुःखाच्या भवचक्रातून मुक्त होतो, अरहंत होतो, निर्वाणाची अवस्था प्राप्त करतो. आपण अंगुलीमालाची गोष्ट तर ऐकलीच आहे. त्याचं नाव अहिंसक होता, परंतु आधीच्या काळामध्ये काय करायचे, भविष्यवाणी केली जात होती. तर एका ब्राह्मणाने भविष्यवाणी केली, त्याच्या आईवडिलांकडे सांगितलं की तुमचा मुलगा मोठा झाल्यानंतर लोकांचा वध करेल, लोकांना मारणार. पण कोणाच्याही आईवडिलांना असं वाटते का की आपला मुलगा खूनी बनायला पाहिजे म्हणून? कुणालाच वाटत नाही. तर त्याच्या आईवडिलांना पण असं वाटलं की माझा मुलगा असा नाही व्हायला पाहिजे, म्हणून त्यांनी त्याला चांगलं शिक्षण दिलं, चांगल्या चांगल्या गुरूंकडे त्याला शिक्षित करायला पाठवलं, शिकायला पाठवलं. तर असेच त्याचे गुरु होते. त्यांच्या गुरुची जी पत्नी होती तिचं प्रेम अहिंसकवर आलं, पण अहिंसक जो होता तो बिलकुल तिच्याकडे त्याने दुर्लक्ष केलं. तिला हे अजिबात आवडलं नाही. न आवडल्यामुळे तिने आपल्या पतीला म्हणजेच अहिंसकच्या गुरुला सांगितलं की हा माझ्यावर प्रेम करतो. आता तिच्या पती म्हटलं तर कुणीही आपल्या बायकोच्या गोष्टींवर विश्वास करणारच. तर त्यांनी त्याला म्हटलं की तुझी शिक्षा आता इथेच पूर्ण झाली आणि तू मला आता गुरुदक्षिणा दे. तर गुरुदक्षिणा म्हणजे काय, तर तू 1000 लोकांचे बोटं कापून आण आणि त्याची माळा बनव आणि ती माळा गळ्यामध्ये घाल आणि ती जेव्हा 1000 बोटं कंप्लीट होतील तेव्हा येशील माझ्याजवळ मला द्यायला. गुरुदक्षिणा त्याला द्यायची होती, म्हणून तो जंगलात जातो आणि लोकांच्या वध करायला सुरुवात करतो, लोकांच्या बोटं कापायला तो सुरुवात करतो. अशा प्रकारे तो 999 लोकांना मारतो आणि त्यांचे बोटं कापून त्याची माळा बनवून तो आपल्या गळ्यामध्ये घालतो. पण भगवान बुद्धांना त्याच्यावरती दया येते, करुणा उत्पन्न होते भगवान बुद्धांच्या मनामध्ये. तर भगवान बुद्ध स्वतः जातात त्याला भेटण्यासाठी. तर बुद्ध अंगुलीमालला म्हणतात की तू जा आणि एका झाडाची पत्ती तोडून आण, पान तोडून आण. तो तोडून आणतो. मग भगवान बुद्ध म्हणतात की तू आता हे पान जे तोडून आणलेलं आहे, ही पत्ती तू तोडून आणलेली आहे, ही पुन्हा जाऊन तिथे लावून ये. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध त्याला सांगतात आणि तो समजतो की हे आता कशी लागेल, ही तर लागू शकत नाही, मी ह्याला चिटकवू सुद्धा शकत नाही. अंगुलीमाल बुद्धांना म्हणतो थांब. भगवान बुद्ध त्या अंगुलीमालला म्हणतात की मी तर थांबलेलोच आहोत, पण तू अजूनपर्यंत चालतच आहेस. आणि अशा प्रकारे ते अंगुलीमालला जाग येते, तो आपले शस्त्र टाकतो आणि भगवान बुद्धांना शरण जातो, नतमस्तक होतो आणि अशा प्रकारे तो भिक्खू बनतो. भिक्खू बनल्यावर जेव्हा तो भिक्षाचारिकासाठी जातो गावामध्ये, तर लोकांना माहिती असते की ह्यानेच आमच्या कुणाच्या मुलाला, कुणाच्या पत्नीला, कुणाच्या नवऱ्याला, कुणाच्या आईला, कुणाच्या वडिलाला मारलेला आहे म्हणून. तर लोक क्रोधित होऊन त्याच्यावरती दगड फेकू फेकू त्याला मारतात. पण तो करुणेने शांत राहतो, त्याचं मन आता शांत झालेलं राहते आणि तो सगळ्यांच्या मंगल मैत्री करतो. तो विचार करतो की हा माझ्या मागच्या वाईट कर्माचा मला परिणाम आता मिळत आहे. आणि अशा प्रकारे अंगुलीमाल कठोर तपश्चर्या करतो, ध्यान साधना करतो आणि अरहंत बनतो, मुक्त होतो. सगळ्या दुःखाच्या भवचक्रातून तो मुक्त होतो. त्यांनी वाईट कर्म जरी केले असतील भूतकाळामध्ये, पण त्यांनी आपलं वर्तमान काळ आणि भविष्यकाळ बदललं म्हणून तो मुक्त झाला. तर अशा प्रकारे अंगुलीमाल सुद्धा बदलला. बुद्धांनी आपल्याला सांगितलं आहे, धम्म म्हणजे नदी पार करण्याची होडी आहे. नदी पार करायचं असेल तर आपण पायी पायी चालत नदी पार करू शकतो का? नाही. जहाजानी किंवा डोंग्यानी किंवा नावद्वारे नदी पार करावी लागते. तर भगवान बुद्ध आपल्याला म्हणतात की मी तुम्हाला ते डोंगा, नाव ते सगळं देतो, नदी सुद्धा दाखवतो की ह्या नदीतून तुम्हाला ही नदी पार करायची आहे आणि तिकडच्या गावापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. पण होडीत बसून म्हणजेच त्या डोंग्यामध्ये, नावामध्ये बसल्यानंतर ते पार करायचं काम तुम्हाला स्वतःलाच करायचं आहे. कोणी दुसरा तुमच्यासाठी नदी पार करू शकत नाही. मुक्तीच्या प्रवासात सुद्धा प्रत्येकाला स्वतःचे नाव स्वतःला चालवावे लागते. बुद्धांनी आपल्याला 4 आर्य सत्ये आणि आर्य अष्टांगिक मार्ग हे दाखवलेलं आहे. हे आपल्यासाठी नकाशासारखं आहे. नकाशा मिळालं म्हणजे प्रवास संपला का? नाही. तुम्हाला जर इथून मुंबईला जायचं आहे आणि तुम्ही नकाशामध्ये बघितलं, तुमच्याजवळ नकाशा मिळाला, तर तुमचा प्रवास संपला का? नाही. तुम्हाला त्याच्यासाठी ट्रेन पकडावी लागेल किंवा बस पकडावी लागेल किंवा 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर, तुम्हाला ज्याच्याने पण जायचं आहे त्याच्याने तुम्हाला त्या रस्त्याद्वारे जावं लागेल, तेव्हा तुम्ही मुंबईला पोहोचणार. त्या वाटेवर चालायला लागलो
की आपण गंतव्यावर पोहोचतो. भगवान बुद्धांच्या हा मार्गावर चालून कितीतरी शिष्य अर्हत झाले, बुद्ध झाले, पण त्यांनी स्वतः साधना केली. त्यांना कुणीही अर्हत बनवलं का? नाही. फक्त शास्त्र वाचून म्हणजे फक्त धम्मग्रंथ वाचून पूजा पाठ करून मुक्ती मिळत नाही. प्रत्येकाला स्वतःच त्या मार्गावर चालावं लागतं. एकदा बुद्ध प्रवचन देत होते. सुपबुद्ध नावाचा कुस्तीगीर होता. त्याने बुद्धांचं प्रवचन ऐकलं, पण मन लावून ऐकलं नाही. त्याला असं वाटलं मला ह्याची काही गरज नाही. अशा प्रकारे आपल्या समाजातही असे लोक खूप आहेत जे म्हणतात की मला हे प्रवचन ऐकायची, धम्म ऐकायची काही गरज नाही आहे. मी स्वतःच खूप ग्रेट आहे, मला कुणाची काही गरज नाही आहे. तर त्याला सुद्धा तसंच वाटलं की मला धम्म ऐकायची काही गरज नाही. त्याचा परिणाम काय झाला? संपूर्ण जीवन तो दुःखामध्येच जगला आणि त्याचा अंत सुद्धा दुःखमयीच झालं. यावरून आपल्याला कळतं की बुद्ध प्रवचन करतात, धम्मदेशना देतात, पण ऐकणे आणि ते ऐकून आचरणात आणणं हे आपला निर्णय आहे. बुद्ध कोणालाही जबरदस्तीने मुक्त करू शकत नाही. मुक्त व्हायचं असेल तर बुद्धांचं धम्म ऐकून ते आपल्याला आचरणामध्ये आणावं लागेल. आपण बघतो मुलं आजकाल शाळेमध्ये जातात. आपण सगळे आपल्या आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवतो. कशाला? की माझा मुलगा शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, ऑफिसर बनला पाहिजे, डॉक्टर बनला पाहिजे, इंजिनियर बनला पाहिजे म्हणून. ठीक आहे, मुलांना आपण शाळेत पाठवतो. टीचर्स मुलांना शिकवतात, अक्षर सुद्धा शिकवतात, पण लिहिण्याचा सराव विद्यार्थ्यालाच करावं लागतं. टीचर लिहून देणार आहे का? नाही. लिहिण्याची प्रॅक्टिस ही विद्यार्थीलाच करावी लागेल. जर तो प्रॅक्टिस करेल तर तो समोर वाढणार. जर तो लिहिणारच नाही तर गुरु कितीही शिकला असेल आणि गुरुनी कितीही त्याला शिकवलं तरी त्याचा काही फायदा होणार नाही. तसंच बुद्धांनी आपल्याला मार्ग दाखविला आहे, पण चालणं हे सारीपुत्त, महामोग्गलायन, आनंद यांनी स्वतः केलं. हे स्वतः त्या मार्गावर चालले म्हणून ते अर्हत झाले. आजही आपण बघतो लोक म्हणतात मला आशीर्वाद द्या, मी सगळ्या दुःखापासून मुक्त होईल, माझे सगळे दुःख दूर राहो, माझे सगळे दुःख तुम्ही दूर करा, असं मला आशीर्वाद द्या, असे लोक म्हणतात. पण खरी गोष्ट अशी आहे, कोणीही दुसरा तुम्हाला मुक्त करू शकणार नाही. जर तुम्ही असं विचार जरी करत असाल, पण कोणीही दुसरा तुम्हाला मुक्त करू शकणार नाही. आपल्या मनातला क्रोध, लोभ आणि द्वेष हे आपणच दूर करायचे आहेत. बुद्ध सांगतात स्वतःचा प्रकाश बना आणि स्वतःच्या प्रयत्नांनीच तुम्ही मुक्त व्हा. हा संदेश बुद्धांचा जो आहे तो प्रत्येकासाठी आहे. तुमच्या आयुष्याची दिशा बदलण्याची ताकद फक्त तुमच्यातच आहे. म्हणूनच बुद्धांनी ठामपणे सांगितलेलं आहे, मी मार्गदाता आहे, मुक्तिदाता नाही. आणि त्यांनी आपल्याला मार्ग दाखवला. मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग. साधनांची साधन दिली, शील, समाधी आणि प्रज्ञा. आता काम आपलं आहे. जर आपण त्या मार्गावर चाललो तर आपणही मुक्त होऊ शकतो. जर आपण बसून राहिलो तर 1000 जन्म जरी गेलेत तरीही काही होणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, बुद्धांनी मुक्ती दिली नाही, पण मुक्ती मिळवण्याचा मार्ग नक्कीच दाखवला. आता आपण एक छोटीशी गोष्ट बघूया. काही वर्षापूर्वी मगध देशात एका शांत जंगलात भगवान बुद्ध आपल्या भिक्खूंना धम्म सांगत होते. भगवान बुद्धांचं धम्म ऐकण्यासाठी अनेक लोक लांबून लांबून त्यांच्याकडे येत असत, कारण त्यांचे वचन शांतता आणि ज्ञान देणारे होते. एके दिवशी सुदर्शन नावाचा एक तरुण त्यांच्या आश्रमामध्ये आला, म्हणजे त्यांच्या विहारामध्ये आला. त्याने अनेक गुरूंकडे जाऊन शिक्षण घेतले होते. सुदर्शन जो होता त्यांनी अनेक गुरूंकडे जाऊन शिक्षण घेतले होते, अनेक ग्रंथ वाचले होते, कठोर तपश्चर्या देखील केली होती, पण तरीही त्याच्या मनाला शांती मिळाली नव्हती. तो बुद्धांपुढे नम्रतेने म्हणतो, भगवान मला मुक्त करा, माझे जीवन दुःखाने भरलेले आहे, कृपा मला मार्ग दाखवा आणि मला मुक्त करून टाका. बुद्ध त्याच्याकडे प्रेमाने पाहतात आणि शांत स्वरात त्याला म्हणतात, सुदर्शन मी तुला मार्ग दाखवू शकतो, पण मी तुला मुक्त करू शकत नाही. सुदर्शन चकित झाला आणि भगवंतांना म्हणतो, भगवान तुम्ही तर महान ज्ञानी आहात, तुम्हाला सर्व माहिती आहे, मग मला मुक्त का बरं तुम्ही करू शकत नाही? तेव्हा बुद्धांनी त्याला एक छोटीशी कथा सांगितली. भगवान बुद्ध त्याला म्हणतात,
समजा एक मनुष्य अंधाऱ्या खोलीत बसलेला आहे, त्याला बाहेरचा मार्ग दिसत नाही. मी त्याला दिवा देऊ शकतो जेणेकरून त्याला वाट दिसेल. मी त्याला हेही सांगू शकतो की दरवाजा कुठे आहे आणि बाहेर गेल्यावर तुला काय मिळणार. पण दरवाजातून बाहेर जाणे त्यालाच करावे लागणार. मी त्याला बाहेर काढू शकणार का? नाही. जर मी त्याला उचलून बाहेर नेले तर तो चालणे, समजणे आणि पाहणे हे कसे शिकणार? त्याला स्वतःचा सराव स्वतःच करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे मी फक्त मार्ग दाखवतो, त्या मार्गावर चालणे आणि स्वतःचं मन शुद्ध करणे, लोभ आणि मोह यावर विजय मिळवणे हे त्यालाच करावे लागते. तेव्हाच तुम्ही मुक्त होऊ शकता. सुदर्शनाच्या डोळ्यामध्ये पाणी आले आणि त्याला समजले की मुक्ती ही कोणाचाही उपहार नाही, गिफ्ट आहे का? नाही, ती स्वतःच्या प्रयत्नांनीच मिळते. त्यांनी बुद्धांनी सांगितलेल्या ध्यान, शील आणि प्रज्ञेचा मार्ग स्वीकारला. नियमितपणे साधना केली. हळूहळू त्याचे मन शांत झाले. त्याच्या जीवनातलं दुःख कमी झालं आणि एके दिवशी त्याला स्वतःला जाणवलं, मुक्ती माझ्या आतच आहे. तशाच प्रकारे आपल्या सगळ्यांचेही आहे. ज्याप्रमाणे सुदर्शनाला जाणवलं की मुक्ती त्याच्या स्वतःच्या आतमध्ये आहे, तर तशाच प्रमाणे आपल्या सगळ्यांना सुद्धा हे जाणवायला पाहिजे. ह्या गोष्टीच्या शेवटी बुद्धांनी भिक्षूंना एक छोटासा धम्मगीत म्हणायला सांगितलं, ज्याचा अर्थ असा होता, मार्ग दाखवतो पण चालावे तुम्हालाच लागतं. दीप पेटतो पण पाहावे तुम्हालाच लागतं. गुरु सांगतो पण साधना तुम्हालाच करावी लागते. मुक्त होतो तोच जो स्वतःला जाणतो. या गोष्टीद्वारे शिकण्यासारखे काय आहे? तर गुरु आपल्याला मार्ग दाखवतात, पण चालणे स्वतःलाच करावे लागते. मुक्ती ही कोणाकडूनही मिळणारी भेटवस्तू नाही. ती साधना, संयम आणि जागृतीनेच मिळते. स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाणे हेच खरे आध्यात्मिक सामर्थ्य आहे. तर अशा प्रकारे आज आपण बघितलं, बुद्ध मार्गदाता आहेत, मुक्तिदाता नाही. ह्या विषयावर आपण कथा, उपमा ह्या सगळ्या गोष्टींद्वारे हा विषय व्यवस्थितपणे समजून घेतलेला आहे. साधू साधू साधू. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. नमो बुद्धाय.